आता एवढी वर्ष आमचे कोळी बांधव आगरी सोसुरायकर म्हटलं म्हणजे सगळी लोक मच्छी पकडायला येतात आणि ह्याच्यावर लोकांचा उदरनिर्वाह होतो. पण आता हा भराव टाकल्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे. लोकांच्या पोटावर पाय आलेले आहेत. त्याच्यानंतर आता हा भरावामुळे जर पाणी भरला आणि पाणी जर गावात शिरला तर आमच्या लोकांचं मोठं नुकसान होणार आहे. आणि आमच्या लोकांचाच नाही, आमच्या कोळी बांधवांचा सगळ्यांचा, जे कोणी नाकवा लोक आहेत ज्यांच्या होड्या आहेत त्या होड्यांनासुद्धा म्हणजे धोका आहे. तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलाच पाहिजे, हे हटवलाच पाहिजे, अतिक्रमण हटवलाच पाहिजे ह्यांचा. त्या भरावामुळे कोळी समाजांचं नुकसान झालेलं आहे. कोळी समाज, आगरी समाज आणि आदिवासी सगळी लोक इथे चिंबोरी, कालवं वेगवेगळ्या मच्छी पकडण्यासाठी येतात. भरावामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे. पावसाळ्याच्या वेळेस समुद्राचं पाणी, नदीचं पाणी, नंतर खाडीचं पाणी हे एकत्र येतं आणि त्याच्यामुळे जर भराव टाकला तर ते पाणी कुठे जाणार आणि पाणी जर साचला तर आपल्या गावाला धोका आहे, बोर्ली गावाला धोका आहे त्याचा. इथे खाडी आहे, आम्ही जवळच खाडीच्या, तर इथे भराव केलाय तो हटला पाहिजे. एवढे वर्ष नव्हता. आमच्या जवळ खाडीच्या जवळ होडे असतात. सध्याच आमच्या गावामध्ये पाणी येते, आम्ही पळापळ होतो आणि आता हे पूर पाणी वाढला तर आमची घरच उपटून जातील. आमची मुलाबाला इथे नाही, मुंबईला. आम्ही जर वाहून गेलो त्या मुलांना दिसू काय? बोर्ली गावातनं काही तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारीनुसार ऑनलाईन कंप्लेंट आम्ही मँग्रोव सेल डिपार्टमेंटला केली. मँग्रोव सेलकडनं आज त्याची साईट व्हिजिट झालेली आहे आणि साईट व्हिजिटमध्ये आम्ही निदर्शनास असं आलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर कांदळवनावर इथे भराव टाकण्यात आलेला आहे आणि अनधिकृत भराव टाकलेला आहे. त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर साईडला ट्री कटिंगसुद्धा झालेली आहे. या कुठल्याही ट्री कटिंगचं परमिशन आत्तापर्यंत घेतलेला नाही असा आमचा अंदाज आहे. मँग्रोव जर भराव झालेला आहे हा तो सरळ दिसतोच आहे आणि तो पूर्णपणे अनधिकृतपणे आहे. त्याप्रमाणे आज सर्कल ऑफिसर, इकडचे सरपंच मॅडम, मँग्रोव सेल डिपार्टमेंटची माणसं, फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं आणि पोलीस डिपार्टमेंटची माणसं आणि आम्ही स्वतः येऊन ही साईट व्हिजिट कंप्लीट करत आहे आणि पूर्णपणे हा मँग्रोव्हवर टाकलेला भराव आहे अनधिकृत आहे असं आमचा भर आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.